महान्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी आहे रिंकू आणि महाराष्ट्र बुलेटिन मध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा। पण तत्पूर्वी नजर टाकूयात मुख्य हेडलाईन्सवर। फोडाफोडीच्या राजकारणामुळे लोक आणि शेतकरी त्रस्त, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत जनसंवाद सभेचे आयोजन। आणि आता सुरुवात करूया बातमीपत्राला। माजी मंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना बोलले की अजित पवार गटाचा राज्यसभेचा उमेदवार जाहीर होणार आहे, हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। त्यांनी भुजबळ, सुनेत्रा पवार, रुपाली चाकणकर कुणाला राज्यसभेत पाठवायचा हा त्यांचा प्रश्न आहे। लोकसभेत महाविकास आघाडीला 31 जागेवर विजय मिळाला, त्याचप्रमाणे विधानसभा आम्ही जिंकू। तसेच त्यांनी नाना पटोले यांच्याविषयी देखील आपले मत मांडले। महाराष्ट्राची परिस्थिती आहे 100% विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्र पक्षाचं सरकार 100% येणार आणि त्यासाठी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र मिळून आणि आमचे मित्र पक्ष एकत्र मिळून निवडणूक लढू। सर, उद्धव ठाकरे फोन उचलत नाही अशी नाराजगी नाना पटोले पण व्यक्त करतात आहे। नाही असं विधानसभा सभेवरती काय परिणाम होईल? उद्धवजी ठाकरे फोनवर उपलब्ध असतात किंवा त्यांना केव्हाही फोन केला तर ते फोनवर उपलब्ध असतात आणि फोन उचलतात। बाकी पुढे कोणाची तक्रार नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही। नाना पटोलेंची तक्रार। थँक्यू। आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीनी पहिलेच ठरवलं होतं की त्यांच्या जर 400च्या वरती जागा जर निवडून आल्या तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे संविधान आहे ते संविधान बदलणार या पद्धतीचा त्यांनी पहिलेच तशा पद्धतीचे वक्तव्य त्यांच्या अनेक नेत्यांनी दिले होते। अनंत हेगडे साहेबांचा वरिष्ठ भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी असं स्टेटमेंट दिलं होतं। अरुण गोविल आहेत त्यांचे एक उमेदवार, त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं। फैजपूरचे खासदार लल्लू सिंग यांनी सुद्धा त्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलं होतं। तुमच्या राजस्थानच्या उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं होतं आणि महाराष्ट्रातल्या आपल्या पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा आमच्या जर मोठ्या प्रमाणात 400च्या वरती जर लोकसभेच्या जागा निवडून आल्या तर आम्ही संविधान बदलणार असं पंकजाताईचं सुद्धा वक्तव्य होतं। आणि मग अशा पद्धतीनं जेव्हा सर्व ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे वक्तव्य करतात आणि त्याचं कोणतंही वरिष्ठ नेता खंडन करत नाही। प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले आणि आज सकाळी प्रतापराव जाधव यांनी संत गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशी निमित्त विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी पंढरपुराच्या दिशेने मार्गस्थ झाली। या पालखीमध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले। त्यांनी वारकऱ्यांना अभिवादन करत संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले। मंत्री साहेब, आज आपण मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यात आलात आणि गजाननाच्या चरणी झालात, काय भाव? हे बघा, संत श्रेष्ठ संत श्री गजानन महाराज हे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे आणि मी माझ्या जवळपास सगळ्या प्रत्येक कामाची सुरुवात ही संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊनच त्या ठिकाणी करतो। प्रत्येक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना असेल, निवडून आल्यानंतर असेल आणि आज मला केंद्रामध्ये जे मंत्रिपद मिळालं त्याचंही काम आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू करत असताना जिल्ह्यात सर्वात प्रथम आगमन प्रसंग मी श्री संत गजानन महाराज या ठिकाणी दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन आता जिल्ह्यामध्ये कामाला सुरुवात करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे बारामतीमधील उंडवडी सुपे येथे नागरिकांशी त्यांनी संवाद साधलाय। उंडवडी सुपे येथे जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेत पवार यांनी विविध राजकीय मुद्द्यांना घेऊन कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना संबोधन केलंय। आणि आता बातमीपत्रात वेळ झाली आहे थोड्या विश्रांतीची, भेटूयात ब्रेक नंतर। 1974 से चला आ रहा नागपुर के सबसे ट्रस्टेड और सबसे ओल्डेस्ट साइंस अकेडमी डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी के एडमिशन शुरू हो गए हैं। यहाँ आपको मिलते हैं सबसे ट्रस्टेड टीचर्स, एक क्लास में सिर्फ 50 स्टूडेंट्स का बैच और टीचर्स ऐसे जिन्हें 30 साल से भी ज्यादा का एक्सपीरियंस हो। डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी में टीचर्स 11th-12th अपीयरिंग स्टूडेंट्स, JEE, नीट और MHT CT के स्टूडेंट्स का भविष्य बनाते हैं उज्जवल, क्योंकि यहाँ हर सब्जेक्ट के लिए आपको मिलते हैं डिफरेंट टीचर्स। यहाँ के बैच शुरू होने वाले हैं 15 जून से, तो अपने भविष्य को और उज्जवल बनाने के लिए अभी अपना एडमिशन कराएं डॉक्टर नीम दियोकर साइंस अकेडमी, जो है वानकर भवन, दीक्षा भूमि, साउथ अंबाझरी रोड, लक्ष्मी नगर, नागपुर में। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट 9325554407 और 7218565939।
इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस: कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824. आप पहुंचना चाहते हो अपने करियर की ऊंचाइयों पर, तो करियर गाइडेंस के रूप में आपकी मदद के लिए नागपुर में आया है कियान करियर पॉइंट एकेडमी. कियान करवाएगा IIT, JEE, नीट, एम्स, KVPY, MHT, CET और बोर्ड एग्जाम की भी पक्की तैयारी. 15 वर्षों से भी ज्यादा एक्सपीरियंस टीचर करेंगे आपको गाइड. यहाँ पर आप सिर्फ सीखेंगे नहीं तो समझेंगे भी. बैच स्टार्ट फ्रॉम 10 मई. Our address: कियान करियर पॉइंट, ब्लॉक नंबर 2, ओंकार नगर, बेसा रोड, नियर काला मारुति टेम्पल, जयमंत नगर, नागपुर. Our contact: 8830479380 और 9049079674. ब्रेकनंतर स्वागत. वळूयात पुढील उर्वरित बातम्यांकडे. राज्य सरकारच्या परिपत्रकानुसार या वर्षापासून एक राज्य एक गणवेश विद्यार्थ्यांना या संदर्भात राज्यातील शिक्षण विभागाला परिपत्रक दिलेलं आहे. याआधी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केला जात होता, परंतु या परिपत्रकानुसार राज्य स्तरावरूनच विद्यार्थ्यांच्या वयानुसार गणवेशाची कटिंग करून बचत गटाच्या माध्यमातून शिलाई करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. त्यामध्ये देखील आठवड्यातील काही दिवस एक राज्य एक गणवेश याचा कलर ठरवून दिलेला आहे व स्काउटचा गणवेश वेगळा असल्याने तो वेगळा दिला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष सुरू व्हायला 2 दिवस बाकी आहेत. सर्वत्र शालेय पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांना वाटप केला जाईल, परंतु गणवेशाची वाट विद्यार्थ्यांना किती दिवस पाहावी लागेल याचा अंदाज स्थानिक पातळीला सुद्धा येत नाहीये. या संदर्भात गट शिक्षण अधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की चोपडा तालुक्यात एक राज्य एक गणवेश परिपत्रकानुसार 13,480 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मिळणार आहे, परंतु अजून गणवेशाचे कापड आमच्यापर्यंत पोहोचले नाही. आम्ही वाट पाहतोय. याबद्दल आता तरी निश्चित तारीख सांगता येणार नाही. एक राज्य एक गणवेश या योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णय दिनांक 10 जून 2024 नुसार आपल्या चोपडा तालुक्यामध्ये साधारणतः इयत्ता 1 ते 8वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विद्यार्थ्यांना, मुलांना आणि मुलींना अशा एकूण 13,480 गणवेश या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. या गणवेशाचे जे बॉक्सेस आहेत ते आपल्याला शासनाकडून मिळणार आहे आणि त्याची शिलाई ही आर्थिक विकास महामंडळाच्या प्रतिनिधीमार्फत ते बचत गटामार्फत ते शिवून आपल्याला मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याअंतर्गत येणाऱ्या मनसर येथील मुख्य चौकात महामार्ग पोलिसांनी पोलीस वाहन रस्त्याच्या मधात उभे करून लस्सी पिण्यासाठी गेले. मात्र ही सर्व घटना एका पत्रकाराने स्वतःच्या मोबाईलमध्ये कैद केलाय, म्हणून महामार्ग पोलिसांनी पत्रकारांशी वाद घातला. हा सर्व प्रकार 13 जून रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पुढे आलाय. माहितीनुसार नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मनसर चौकात महामार्ग पोलिसांची वाहन क्रमांक MH31DZ0204 हे निष्काळजीपणाने
मनसर चौकातील मुख्य चौकात पोलिसांनी उभे केले होते। चारही बाजूने वाहनांची ये-जा सुरू असल्यानं मुख्य चौकात वाहनांची खूप मोठी गर्दी लागलेली असते। अशा परिस्थितीत महामार्ग पोलीस आपले वाहन रस्त्याच्या मधात निष्काळजीपणाने वाहन उभी करून जवळच्या दुकानात लस्सी प्यायला जातात आणि या सर्व घटनेचा प्रकार एका पत्रकाराने स्वतःच्या मोबाईलमध्ये कैद केला असता त्या पत्रकारांशीच महामार्ग पोलिसांनी वाद घालणे हे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होतोय। याच ठिकाणी जर सर्वसामान्य माणूस असता तर त्याच्यावर विविध प्रकारची चालान करण्यात आली असती। मात्र महामार्ग पोलिसांचे नियमांचे उल्लंघन करत असतील तर अशा उल्लंघन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ काय चालान करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे। महान्यूज 7 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची। राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7। नमस्कार।